हॅलो, चला पारितोषिक वितरण समारंभ आपण चालू करतोय. चला, इंटर कांजूरमधील 8 संघ आपण स्टेज जवळ यायचे. दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये जे आलेत आणि ते पारितोषिक वितरण समारंभ आपण नक्कीच चालू करतोय. सुनीलजी बांदकर, आपण या साईडला या. चला, इंटर कांजूर दोन्ही संघ जय 11 आणि अनुप 11 स्टेजच्या जवळ यायचं आहे. पारितोषिक आपण लगेच. मतंग सारंग प्लीज. चला हरिअप, वेळ आपल्याला फार कमी आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपण नक्कीच पारितोषिक वितरण समारंभ करतोय. अंतिम फेरीमधील सामनावीराचा पुरस्कार पराग परब, आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. या लवकर. नवनाथ सांगताय लवकर या, लवकर या. आणि अंतिम फेरीमधील सामनावीराचा पुरस्कार नक्की दिला जातोय मतंग सारंग यांना. मतंग सारंग, आपण स्टेजवर यायचंय. पराग यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार इथे मध्ये उभा राहा. समोर आहे. अंतिम फेरीमधील सामनावीराचा पुरस्कार मतंग सारंग यांना दिला जातोय. यानंतर उत्कृष्ट फलंदाज, अच्छा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातोय. सायंकाळी घरी गेल्यानंतर सफेद व्हाईट अँड व्हाईट टी शर्ट आणि ट्रॅक धुण्यासाठी घरचे ओरडतील आणि क्षेत्ररक्षण मातीत लोळून केलं आहे. एकच नाव, कोण असेल? ऋषी साळुंके याला दिलं जात आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक. गिरीश साळुंके यांचे सुपुत्र उत्कृष्ट रांगोळीकार नवनाथ यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. ऋषी 2 मिनिटं नक्कीच इतकूच साधं आपण. कसं वाटतंय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पारितोषिक मिळालं पहिल्यांदाच आहे का? हो, पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदाच भेटलं आहे. लास्ट टाईम KPL पण होती चांगली, पण पूर्ण फायनलला येऊन आम्ही सेमीफायनलला बाहेर गेलेलो. तेव्हा पण वाटलेलं भेटेल, बट हे पहिल्यांदाच भेटलं आहे आणि बरं, खूप छान वाटतंय. धन्यवाद. यानंतर उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे. कोण? या ना वरती, या वैभव या वरती. नाना या वरती. मयकर, शैलेश वर या. मॉन्टी, आपण सुद्धा वर यायचं आहे. मॉन्टी वर या. उत्कृष्ट फलंदाज मॉन्टी यांना विनंती करतो आपण मध्ये यायचं आहे. आणि एकच नाव, भांडूप गावातील निवासी असलेला अक्षय ठरतोय उत्कृष्ट फलंदाजा मानकरी. अक्षय 2 मिनिटं नक्कीच या ठिकाणी. 2 मिनिटं फक्त 2. अच्छा, हरकत नाही. चला, यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? तुमच्याकडनं नाव यायला पाहिजे. रोहन, आपण थोडंसं पुढे यायचंय. रोहन, उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. वय लहान आहे, छोटा पॅकेट बडा धमाका. आणि बाळा कदम साहेब, आपण लवकर यायचंय. विश्वाजी शिंदे माजी नगरसेवक, आपण सुद्धा आमंत्रित आहात. आपण सुद्धा व्यासपीठावर नक्कीच यायचंय. उत्कृष्ट गोलंदाज आहे, वय वर्ष 13, आर्यन, यायचं वरती. गावडे साहेबांनी या माटी इथेच आहे तसं डोक्यावरती उचलून घेतलाय. आर्यन, काय सांगशील? पहिल्यांदाच पारितोषिक मिळालंय, आनंद कसा व्यक्त करेल? 2 शब्द बोलला पाहिजे ना. आर्यन बोलेल. कसं वाटतंय पारितोषिक मिळाल्याबद्दल?
काय नंतर मला पहिल्यांदाच भेटलंय बेस्ट बॉलर. तुला आजपर्यंत मार्गदर्शन कोणी केलं तुझ्या टीममधल्या एका प्लेअरचं कुठलंही नाव सांग. ऋषिकेश साळुंके. ऋषिकेश साळुंकेसाठी जोरदार टाळ्या. नक्कीच तुझ्या क्रिकेट वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यानंतर मालिकावीर आपण नंतर देणार आहोत. प्रथम मालिकावीर कोण असेल नाव पाहिजे तुमच्याकडनं. कोण? एकच नाव. सिद्धी पॅकर संघ टुर्नामेंटमध्ये ज्याला पहिल्यांदा सोन्याची साखळी मिळाली आहे. कांजूरचा वंडर बॉय म्हटला जातो. मतंग सारंग याला दिला जाते सामनावीराचा पुरस्कार. मॅथ्यू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जात आहे. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बादशाह वंडर बॉय मतंग सारंग. मतन फक्त एकच शब्द विचारीन. फायनलचा टॉस करण्या अगोदर तू म्हटलं होतंस की दडपण असतं स्थानिक इंटर कांजूरमध्ये खेळताना अंतिम फेरीमध्ये तुझा संघ पोचला होता. काय दडपण होतं आणि तू म्हणाला होतास की माझा संघ जिंकला पाहिजे आणि कशा पद्धतीची रणनीती तुम्ही ठेवली होती आणि कसा आनंद व्यक्त कराल? म्हणजे आम्ही 40 चेस आधी आम्हाला वाटलं नव्हतं एवढा स्कोर होईल आमच्या बॉलिंग अटॅकला. पण जेव्हा 40 मारला तेव्हा पण आम्हाला माहीत होतं की आम्ही चेस करू शकतो आणि आम्हाला जिंकायचं होतं. ते मगाशी पण बोललो कारण 3 वर्ष हारत होतो आणि 3 वर्ष मी इंटर खेळलो पण नव्हतो. देवा प्रतिष्ठानला होतो मी 3 वर्ष. तर त्यामुळे आणि आता मी पहिलं वर्ष खेळलो इंटर तर फायनल मारली. नक्की तुझ्या क्रिकेट वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. माजी नगरसेवक विश्वाजी शिंदे, बाळासाहेब बाबूसाहेब डोंगरे यांच्या शुभ हस्ते बाळा कदम आणि बाबूराव डोंगरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं दिलं जात आहे. संघ आहे गोल्डन पॅलेसमध्ये सातत्याने सराव करणारा संपूर्ण संघ. अनुपीलन सर्व संघांनी वरती यायचं आहे. रोख पारितोषिक 7,000. क्राउंटन गिरीस मैदानामध्ये सराव करणारा गावडे अँड टीम्स. चला लवकर यायचं आहे. दूरदृष्टीचा चष्मा गावड्यांच्या डोळ्यावरती आहे. संघ नायक म्हणून पहिल्यांदा ट्रॉफी आणि बाकी सर्व खेळाडू खाली यायचं आहे. सर्वांनी खाली बसा. एकत्र पद्धतीने फोटो नक्कीच घेतला जाईल. या आतमध्ये या सगळ्यांनी. पाचशे मान्यवर आले पाहिजेत लक्षात घ्या. सर्वांनी खाली बसायचं आहे. EVP बॉयज आपण सुद्धा या लवकर लवकर या सगळे लवकर लवकर. चला एकत्र बोलायचं आहे. गणपती बाप्पा. गिरीश कदम आपण थांबायचं आहे. संघ नायक म्हणून काय आनंद व्यक्त करा. द्वितीय पारितोषिक मिळालंय. या ठिकाणी आपण पाहतोय आयोजन पाहिलंय आणि स्वर्गीय प्रशांत पवार यांना कधी खेळताना बघितलंय. त्यांची गोलंदाजी नक्कीच बघितली. त्यांच्याबद्दल 2 शब्द नक्कीच. प्रशांत पवार म्हणजे असा बॉलर होता की त्याचा जो यॉर्कर समजायचा नाही आणि इतका वेगवान गोलंदाज. आणि खूप त्यांची गोलंदाजी बघून आम्ही मोठे झालो आहेत. आम्ही त्यांच्यावर पण सुद्धा खेळलो आहे काही सामने आणि खूप खूप आनंद वाटतोय आणि खूप उत्कृष्ट असं आयोजन दोस्ती चषक. अनुप इलेव्हनला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. अनुप इलेव्हनचं ही सेकंड फायनलमध्ये आम्ही पोचलेलो आहे. त्यामुळे मी सगळ्या टीमचं देखील मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी इतकी चांगली कामगिरी करून इथपर्यंत आणले आहे. फायनल चुकली ठीक आहे पण आम्ही चांगली लढत दिली याचा खूप आनंद वाटतोय. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तुझ्या क्रिकेट वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर विश्वाजी शिंदे यांचा बहुमान सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय. माजी नगरसेवक विश्वाजी शिंदे बाळासाहेबांना विनंती विनायक यांच्या माध्यमातून. त्यानंतर हा बहुमान सन्मान नक्कीच या ठिकाणी केला गेलाय. आणि इंटर कांजूर 8 संघामधून बाहुबली चषकाचा मानकरी आणि रोख 10,000 रुपयाचं पारितोषिक ठरला जातोय. अंतिम विजेता संघ नन अदर दॅन जय 11. चला सर्व खेळाडूंवरती यायचं आहे. प्लीज हरी अप. रोख पारितोषिक 10,000 आणि आकर्षक बाहुबली चषक आपण नक्कीच पाहतोय. संघनायकाने फक्त हात लावायचं बाकी सर्व खेळाडू खाली या असं नसतं. वा संघनायक
थांबा खेळाडू थांब पहिले संगनायकाला घेऊ दे नंतर सगळ्यांनी बोलू स्टाईल मार रे तो कप आहे ना तुमच्या हातात देईल आणि नंतर बसा. स्टाईल घे तिथून स्टाईल घे स्टाईल घे ना. आता बसले जाऊ दे बसू दे. चला बसा खाली बसा. ए बसाय सर्वांनी खाली बसा. मान्यवर दिसले पाहिजे सर्वांनी खाली या. बंड्या खाली बसायचं सर्वांनी. तारी बसा खाली. चला एकत्र बोलायचं आहे. गणपती बाप्पा. धन्यवाद. आणि नक्कीच सिद्धेश तारी आपल्याशी मनोगत नक्कीच साधतील. काय आनंद व्यक्त कराल. आणि अंतिम फेरीमध्ये तुम्ही दखल माझी मारली आहे. 10,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा मिळालं आहे. तुला बॅटिंग नाही मिळालं याचं दुःख नाही आहे, पण नक्कीच फिल्डिंग चांगली केली आहेस, एफर्ट दिले आहेत. काय सांगशील, या आनंद कसा व्यक्त करशील? खूप छान वाटतंय आणि सलग म्हणजे दोस्तीचे सलग खूप चांगली अरेंजमेंट केली होती त्यांनी. ऑर्गनाईज खूप चांगल्या पद्धतीने केली होती. खेळपट्टी वगैरे खूप चांगली केली होती. आणि आम्ही दोस्तीच्या चषकमध्ये आम्ही सलग 3 वर्ष जसं मताने सांगितलं तसं आम्ही हरत होतो 3 वर्ष फर्स्ट मॅचला किंवा सेकंड मॅचला आणि कधी एकदा फायनलला हरलो होतो. यावर्षी फायनल जिंकलो. खूप छान वाटतंय. धन्यवाद तुझ्या क्रिकेट वाटचालीसाठी. आणि यानंतर आमचे सहसमालोचक सागर मोरे यांना मी विनंती करतोय पुढील पारितोषिक वितरण समारंभ तुम्ही करायचा. धन्यवाद. आणि जबरदस्त आयोजन पाहिलं गेलं 2 दिवस. कुठल्याही प्रकारे आज दोस्ती चषक, साई गणेश मित्रमंडळ आणि कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल सपोर्ट न घेता एक भव्य दिव्य असं आयोजन साई गणेश मित्रमंडळाने केलं. आणि इंटर कांजूरसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं. खुल्या गटातील क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट म्हणजे 24 संघ खेळले. त्याबद्दल एकदा त्यांच्या कमिटीसाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांना विनंती करेल की एक चांगलं ऑर्गनाईज त्यांनी केलं. क्रिकेटला सर्व ऑर्गनाईज करतात, परंतु कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल सपोर्ट न घेता एक भव्य दिव्य असं आयोजन. आम्ही अशा क्वचित क्रीडा स्पर्धा बघतो तिकडे पॉलिटिकल सपोर्ट नसतो. त्यातली ही एक क्रीडा स्पर्धा लक्षात राहील. सो आपण फायनल मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केली, नो डाऊट. आकाश गुरव बल्ली, गोवंडी देवनरचा एक जबरदस्त खेळाडू आकाश गुरव सध्याच्या घडीला चर्चेत आहेत आणि खूप चांगला वेल प्लेड आकाश. आणि आकाशला फायनल मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना फायनल मॅचचा पुरस्कार दिला जातो प्लेअर ऑफ द मॅचचा. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आपण दिला जाईल. कॅश प्राइज देखील 1,000चा. आणि बेस्ट फिल्डर या पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांनी जबरदस्त फिल्डिंग केली आणि फायनल मॅचमध्ये पण जबरदस्त फिल्डिंग केली, नो डाऊट. ऋतिक जाधवला मात्र बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड दिला जातोय. आणि मागील 1-2 हंगामामध्ये ह्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली. बल्ली बोलत होता की माझ्यासोबत बॅटिंगसाठी एक नवीन बॅटर तयार झालाय. आणि मागील वायकट्टा पण ह्याही वर्षी वायकट्टा जबरदस्त खेळ केला. वेदांत यांच्या हातून मात्र पुरस्कार दिला जातो बेस्ट फिल्डर. वडाळ्याचा एक जबरदस्त खेळाडू आहे ऋतिक. लास्ट संडे बेस्ट बॅटर, ह्या संडे बेस्ट फिल्डर. तर सिरीज बॉलर सर्व बाकी आहे. काय म्हणशील या टुर्नामेंट विषयी आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळतोय? टुर्नामेंट खूप चांगली आहे. बेस्ट फिल्डर भेटते, खूप छान वाटतंय. आणि टीम जिंकले तर खूप छानच वाटतं. सर्व छान वाटतंय त्याला. आणि तू पण छान बोललास. बेस्ट बॉलरकडे आपण म्हणणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी देखील आकर्षक चषक आणि स्मार्ट वॉच आहे. अभिजित मयेकर यांच्या हातातून आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो, ज्याने इकॉनॉमी बॉलिंग केली आणि स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो आहे ज्याने जबरदस्त बॉलिंग करत असताना. कोण असेल? मी पण बॉलिंग करायचो. हे सागर मोरे बोलले, पण मी पण बॉलिंग करायचो. नो डाऊट खूप चांगली बॉलिंग केली अधिरा सत्यविनायक कामोठे संघासाठी. प्रणय मोरेला मात्र मोरे तिकडे, इकडे पण मोरे, तिकडे पण मोरे आहे. प्रणय मोरेला मात्र शेवटी मोरे आहे. प्रणय मोरे गोवंडी संघासाठी पण खूप चांगलं सेशन वाईज क्रिकेट खेळले. त्यानंतर रॉयल आणि आता अधिरा सत्यविनायक कामोठे संघासाठी पण खूप चांगला परफॉर्मन्स करतोय प्रणय मोरे. इकॉनॉमी बॉलिंग केली. अरे मोरे बोलतात तू बोलत नाही. ओके, नेक्स्ट बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी आहे. प्रशांतजी डोंगरे. प्रशांत डोंगरे यांची पण आम्ही बॅटिंग बघितली, त्यामुळे त्यांच्या हातातून आपण हा पुरस्कार देऊयात. खूप चांगली बॅटिंग त्यांनी पण केली आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला होता ज्यांनी जबरदस्त बॅटिंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळलं.
या टुर्नामेंटमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली. नो डाऊट सनीला मात्र बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. थोडं कमी क्रिकेट खेळतात परंतु दर्जेदार क्रिकेट खेळते आयकॉन टीम. त्याचा एक खूप वर्षापासून म्हणजे विक्रोळीला एक दत्तक्रीडा प्रबोधिनी व्हायची तेव्हा सनी डॉन बॉस्को सेंट जोसेफसाठी स्कूलमध्ये खेळायचा तेव्हा आम्ही त्यांच्या मॅचेस आमच्या अगेन्स्ट पण बॅटिंग केली आहे सनीने खूप वेळा. आणि सेंट जोसेफसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि त्यानंतर जबरदस्त खेळ करत असताना दत्त क्रीडा प्रबोधिनी सर्कलच्या ग्राउंडवर देखील त्या खेळाडूने खूप चांगला खेळ केला आणि खूप मेलबेन खूप चांगलं क्रिकेट व्यावसायिक गटात देखील खेळलाय. सनी टीम आयकॉन टीम स्टेशन वाईज मधून फायनलला गेली कसं वाटतंय आणि ओव्हरऑल क्रिकेट खेळणं जिंकणार नव्हत असतं परंतु टीम फायनलला गेली आणि आयकॉन टीम विषयी 2 शब्द ऐकेल. टीम म्हणजे आमची फॅमिलीच आहे आणि खेळायला म्हणजे खूप मजा आली. टुर्नामेंट चांगले खेळले सगळे. फक्त एक मॅच जिंकायची होती पण ते राहिली. मे बी नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू आणि जिंकू. थँक्यू सो मच. पाटील साहेब आणि शिंदे साहेब मी आवर्जून सांगेल की आयकॉन टीम अशी आहे की त्यांचा दहीहंडीचा पण खूप मोठा कार्यक्रम असतो. चोरंडी ते ऑर्गनाईज करत असतात आणि खूप चांगलं क्रिकेट ते स्वतः ऑर्गनाईज करत असतात. सो त्यानंतर आपण आता द्वितीय क्रमांकाकडे देणार आहोत पुरस्कार. आकर्षक असं चषक आहे. दोस्ती चषकाचा द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक चषक दिलं जात आहे. टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी टागोरनगर. संपूर्ण कमिटी आपण आपल्या हातातून दिलं तर बरं होईल. जीपी बॉईज गोल्डन पॅलेस बॉईज. थांबा कर्णधार थांबा 2 मिनिटं थांबा. हे सगळे येऊ दे पहिले. एक मिनिट थांबा जरा. 1 मिनिट जरा आमचे कमी येऊ दे. जीपी बॉयज येऊ दे आणि पहिले कर्णधार या. पहिलं कॅप्टन येईल. आयकॉन मध्ये सर्वच कॅप्टन आहेत. मी नेहमी बघितलं आयकॉन टीम खेळायला 11 जण असले तरी 30-35 जण बाहेर असतात. ही आयकॉनची पहिली आयकॉन जय महाराष्ट्र आयकॉन रायगडची मॅच पण एक बघायला मजा यायची. टाइम होता मोदी मेहता त्यांचा खेळ आम्ही लहान असताना बघितलाय. कोंबडी गल्लीत मग टागोरनगर आयकॉनने भल्या भल्या संघाने नेहमीच धक्के दिलेत आणि खूप चांगला खेळ करत असताना आयकॉन स्पोर्ट्स क्लब द्वितीय क्रमांक मात्र पटकावलं गेलं. रोख रक्कम तब्बल आता संपूर्ण टीमने या 50,000 रुपये आकर्षक चषक दिलं जात आहे. तृतीय क्रमांक दिला जात आहे. तब्बल 50,000 रुपये आकर्षक चषक दिले जात आहे. टीम आयकॉन स्पोर्ट्स क्लब विक्रोळी टागोरनगर. वेल प्लेड. खूप चांगली कामगिरी करत असताना संजय शेट्टी चिप्या त्यानंतर सनी विपुल विकास सर्व मयूर सलीम संकेत खूप सर्व संपूर्ण टीमने खूप चांगला खेळ केलाय. वेल प्लेड. संजय विपुल कॅप्टनशी आपण बोलूयात. चेक विपुल कसं वाटलं. टीम जिंकली हरणं होत असतं परंतु फायनल खेळलात कसं वाटलं. फायनल इकडे खेळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट केला त्याचा आनंद आहे आणि प्रयत्न असा असेल की पुढच्या पण टुर्नामेंट्स आम्ही असंच सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून खेळू आणि मजा आली खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आज आपल्या इथे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माजी नगरसेवक विश्वास शिंदे आहेत. एक चांगला कार्यकर्ता म्हणून गेले कित्येक वर्ष आम्ही बघतोय आणि योग असा आलाय सागर की आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सूर्यनगरचा जो काही वॉर्ड आहे तो झालेला आहे सर्वसाधारण आणि त्याच्यामध्ये हे विश्वास शिंदे पुन्हा एकदा आपलं भाग्य नवजावत काय आज माजी म्हणून आलेत. पुढच्या वर्षी ते आजी नगरसेवक म्हणून येतील अशी विनंती करतो. तुम्ही पण आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही सुद्धा काहीतरी होऊ नक्कीच होऊ असा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि एक विशेष सन्मान करणार आहोत आपण. म्हणजे इकडे आल्यावर आमच्या गावची ओळख निघाली. नवनाथ कदम. सुनील यांना विनंती करेन की नवनाथ कदम यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आणि
नवनाथ कदम मग सर्व गोष्टींवर लक्ष लावून होते, त्यांना देखील एक विशेष सन्मान केला जातो आहे. सर्व गोष्टीवरती या क्रीडा स्पर्धेवरती त्यांचा मोलाचा वाटा राहिला. मग संपूर्ण मॅनेज करणं नवनाथ कदम, मामुणकर, कदम, खोत. आता वळूयात प्रथम क्रमांक तब्बल दोस्ती चषक 1 लाखाचा मानकरी ठरतोय. जबरदस्त कामगिरी करत असताना मग नोव्हेंबरची एंडिंग सिद्धी पॅकर, वायकट्टा, मेल्विन, अजून काय राहिलंय. आणि आता दोस्ती चषक लगातार 4 संडे फायनलला जात असताना आदिरा सत्यविनायक कामोडे चॅम्पियन ठरतोय. आणि शेवटी बाजी मारली आहे. याच्या संपूर्ण कॅप्टन्स टीमने यायचं आहे आणि संपूर्ण कमिटी. जबरदस्त कामगिरी करत असताना आकाश गुरव, त्याचबरोबर निखिल पाटील, अधिरा सत्यविनायक कामोडे जबरदस्त खेळ केला. करण पाटील, खूप चांगला खेळ केला. अधिरा सत्यविनायक कामोडे, वेल प्लेड. टायटल जिंकणं गरजेचं होतं आणि कुठे ना कुठेतरी फायनल जिंकत नव्हतो, परंतु फायनल जिंकले. सर्वांना वाटतं की कामोडे संघ फायनल जाते, अधिरा सत्यविनायक कामोडे, परंतु फायनल जिंकत नाही. 1 लाखाचा मानकरी ठरतो. एकदा टाळ्या वाजवा. दोस्ती चषक 4थं पर्व चॅम्पियन होतोय. साई गणेश मित्र मंडळ दोस्ती चषकाचा मानकरी ठरतोय अधिरा सत्यविनायक कामोठे. एकदा विक्री दाखवा सर्वांनी. जबरदस्त खेळ करत असताना अधिरा सत्यविनायक कामोठे संघाने मात्र बाजी मारली. 4थ्या पर्वावरती नाव कोरलं गेलं. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आकाश आकाश सोबत आपण 2 शब्द बोलेल. आकाश, कसं वाटते टीम फायनल जिंकली आणि शेवटी जिंकणं कुठे ना कुठेतरी होत नव्हतं, परंतु टायटल जिंकलंय, कसं वाटतंय? टायटल जिंकणं इम्पॉर्टंट असतं, कारण की मागचा संडे झाला वायकट्टा हरलो फायनल, त्याच्या आधी मेल्विन हरलो, जरा काही चुकीमुळे हरलो, त्यात माझ्या पण चुका झाल्या. आणि ही फायनल मारणं खूप इम्पॉर्टंट होता मला, कारण की खूप चांगली टुर्नामेंट आहे. मागच्या वर्षी पण आम्ही क्वार्टरला हरलेलो ही टुर्नामेंट, पण यावर्षी आलो आणि चांगले खेळले, सगळे प्लेयर चांगले खेळले आणि सगळ्यांनी चांगला परफॉर्म केला आणि म्हणून आम्ही हा टायटल जिंकू शकलो. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आकाश. पुढील वाटचालीसाठी खूप जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे आणि हे कॅश प्राइज देखील दिलं जात आहे. प्रथम क्रमांक सर्व टीमने यायचं आहे, म्हणजे कमिटी मेंबर्स. करण पाटील, चेक दे ना मित्रा. 1 लाखाचा चेक कोणाकडे? उद्या बँक चालू आहे, उद्या टाकी, पहिले आता दे. कॅश प्राइज तब्बल 1 लाख रुपये. जबरदस्त कामगिरी करत असताना अधिरा सत्यविनायक कामोटे हे कॅश प्राइज दिले जाते. संपूर्ण कमिटी दोस्ती चषक, दिल दोस्ती दुनियादारी. थँक्यू सो मच. राजेशजी पावसकर यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. धन्यवाद पावसकर साहेब, आपण आज धावती भेटकाण्या उद्या परंतु या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे दाखल झालात. राजेशजी पावसकर यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड अजून बाकी आहे. सो मी राजेशजी पावसकर यांना विनंती करेन की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची LED TV आणि
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट ज्यांनी जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केली. मी राजेशजी पावसकर यांच्या हातातून. पावसकर साहेब 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. थोडे लेट आले परंतु आले. दोस्तीसाठी तुम्ही एवढं सगळं करताय तुमच्या गेलेल्या मित्रांसाठी. त्याच्यातला तो प्रशांत माझा खूप जवळचा मित्र होता, बिचारा गेला. खेळाबरोबर आपण सर्वांनी आपलं आरोग्य पण खूप जपणं खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं याच्यापुढे आपण प्रत्येक खेळाडूची आपल्या प्रत्येक मित्राची नक्कीच काळजी करूया आणि आपल्याला परमेश्वर अशी शक्ती देवो. दोस्ती चषक मैत्रीसाठी आपण कायम आपला परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो एवढी मी त्याच्याकडे प्रार्थना करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. पावसकर साहेबांच्या माध्यमातून ही टीव्ही दिली जाईल आणि ट्रॉफी आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नो डाऊट ज्यांनी जबरदस्त बॅटिंग बॉलिंग केली. कोण आहे? आकाश गुरव बल्ली. बल्लीला मात्र पुरस्कार दिला जातो एक जबरदस्त बॅटिंग बॉलिंग करत असताना. अनेक चैन त्यांनी मिळवल्या, टीव्हीज मिळवल्या, सायकल मिळवल्या आणि ही टीव्ही देखील आता त्याला मिळतेय. दोस्ती चषकाची मानाची टीव्ही. आकाश गुरव बल्ली. अधिरा सत्यविनायक कामोडे संघाचा मात्र आकाश गुरव बल्ली मॅन इन फॉर्म जबरदस्त कामगिरी करत असताना. नक्कीच या ठिकाणी महाडिक साहेब आमचे उपस्थित झाले. शाखाभाऊ आपण सुद्धा या. त्यांचा सुद्धा छोटेखानी सत्कार या ठिकाणी केला जातोय. मुंबई पोर्टर्स व्यावसायिक सेवानिवृत्त नक्कीच झालेत, परंतु एज इज ओनली नंबर असं म्हटलं जातं. चिरतरुण तारुण्य आहे. या ठिकाणी त्यांचा सुद्धा बहुमान सन्मान प्रशांतजी डोंगरे यांच्या माध्यमातून केला जातोय. महाडिक साहेब पुढे यायचं आहे. मायेची उबदार शाल, श्रीफळ राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेतच. धन्यवाद. यानंतर हा कार्यक्रम संपवण्या अगोदर आपण आभार नक्कीच मानतो. कांजूरमार्ग पोलीस स्टेशनचे आमचे सर्व पदाधिकारी, निकम सरांचं जाहीर कौतुक आपण या ठिकाणी करतोय. ट्रिपल एसच्या माध्यमातून पराग पाटील, शैलेश पाटील, रायझिंग स्टार मित्रमंडळ, त्याचप्रमाणे अमित तामानेकर, स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, अंकुर हॉस्पिटल बाजूचे शेजारी, कांजूर क्रीडा मंडळ, जय 11 आणि GP बॉईज. आणि हा महोत्सव या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. रजा घेतो. पुढच्या पर्वासाठी 365 दिवस आपण नक्कीच वाट बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शुभरात्री. चला सर्व ग्रुपचं एकत्र फोटो सेशन नक्कीच करायचं आहे. कोणी लांब जाऊ नका. इथं